हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. हल्ली काय झालंय, आपल्या आजूबाजूला डायव्होर्सचं प्रमाण वाढले. तर अरेंज्ड असू देत, अहो लव्ह मॅरेज झालेलं सुद्धा 4-4 वर्ष आधी लग्न ठरलेलं असते. लव्ह मॅरेज लग्न झाल्यावर 6 महिन्यांना डायव्होर्स होते. त्यामुळे हा खूप सिरियस विषय आहे. ह्याच्याबद्दल आपण जरासं संशोधन करायला लागणार असं मला वाटलं. म्हणून मी सायकोलॉजिकली जरासं ह्याचं स्टडी केली. का म्हणजे हे बघा, बाहेरनं बघताना काही सांगतात ते, पण खरं रिझन नसते. ते खरे रिझन्स काय आहेत? पहिलं, हे बघा, मेंटल अंडरस्टँडिंग आपण करून घेतलं की कित्येक जणांना मेंटल डिसऑर्डर असते. मेंटल डिसऑर्डर म्हणजे काही वेडे वाकडे नाहीयेत, ते मनातलं काहीतरी डिसऑर्डर आहे. म्हणजे कसा, पटकन राग येईल, पटकन संशय घेतील, अँक्झायटी असेल. आणि आपल्याकडे कसं, आपण मानसशास्त्राकडे एवढं लक्ष दिलेलं नाहीये. ताप आला की आपण लगेच डॉक्टरकडे जातो, पण सारखं राग का येतो किंवा सारखं टेन्शन का येते ह्याला आपण कधी सायकॅट्रिस्टकडे जात नाहीये. ही आपली चूक आहे पहिली. आपण काय म्हणतो, त्याचा स्वभावात तसा आहे. कित्येक वेळा म्हणतात काय नाही, लग्न झाल्यावर बरं होते, बायको आल्यावर सगळं व्यवस्थित होईल. अहो, बायको म्हणजे काही वर्कशॉप आहे का? गाडी खराब झाली, वर्कशॉपला टाकली, दुरुस्त करून आणली, तसं ती काही स्क्रूड्रायव्हर वगैरे घेऊन येते का आल्यावर तुम्हाला बरोबर करायला? दोन्ही बदल, मुलांबद्दलही मुलींबद्दलही म्हणतीये मी. त्यामुळे कित्येक वेळा आपण हे म्हणतो हे स्वभाव आहे, असा आहे. नाही, तिथे काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण सायकॅट्रिस्टकडे जाऊन ह्याचं औषधोपचार केला किंवा आपले घरगुती मेथडनं, मेडिटेशन म्हणा किंवा असं काही समजून घेतलं तरी हे बरं होत जाते. किंवा कधी कधी काय होते माहिती का, कामातनं ब्रेक हवा असतो. फॉर एक्झाम्पल, नुकतंच मी ऐकलेला एक गोष्ट सांगते. एक मुलगी होती, अतिशय कामात हुशार, अतिशय. तिला लगेच प्रमोशन मिळत गेलं. ती सारखं कामातच गुंतलेली असायची. लग्नाचं वय झालंय, आई वडील म्हणतात एकुलती एक मुलगी. इवन तिचं एक मित्र पण होता, त्यांचंही लग्न करायचं. पण हिचं काय म्हणणं, मला लग्न करायला, संसार बिमसार करायला वेळ नाहीये, त्यामुळे लग्न नको आपण करायला, आपण असंच लिव्ह इन मध्ये राहू. तो मुलगा म्हणाला नाहीये, आमचे तर असं नाहीये लागणार, आपण लग्न करू मग राहूया. असं ती म्हणाली. नाहीये, तू काही मागासलेला आहेस. तो म्हणाला, मी काही मागासलेला नाहीये, माझी आई प्राध्यापिका आहे कॉलेजमध्ये, आपण आम्हाला तर काही तसलं पटत नाही, त्यामुळे आपण लग्न करायचं मग एकत्र राहायचं. पण ती नाही, मला वेळ नाही, काम 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 सारखं. खूप हुशार होती, अहो करोडोनी मिळवली होती, बँक खातं भरलेलं होतं तिचं, चांगल्या महागड्या गाड्या होत्या तिच्याकडे, सर्व काही होतं. आई वडील बोलले तरी आई वडिलांना तुम्हाला काय कळते असं म्हणायची. असं म्हणताना एक दिवस काय झालं, तिचे कोकणातली आजी होती. वडिलांचे आई वडील काही नव्हते, पण कोकणातल्या आजीला ती बोलताना आजी का नाही ओळखली तिचं. आणि आजीनं तिला बोलवून घेतलं कोकणात. तिला घरातलं खायला, तिला एवढं बरं वाटलं. 10 दिवस रजा घेऊन ये म्हणाली. हिलाही पटलं. गेली की तिला तिथली ती फुलं, आंबे, तर हे आजीनं ताजं ताजं गरम गरम सगळं करून घातलेलं छान आवडत होतं तिला. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यावर बाहेर घराचे कट्टेवर येऊन ती आजीचे मांडीवर डोकं ठेवून बोलायची. आजी म्हणाली, काय नाही ग, आता मला बरं वाटते बघ, खूप हे वाटते, असं सगळं म्हणाली. सगळं झालं. दुसरा दिवसही उजाडला, सकाळचा नाश्ता पाणी झालं. मग तिला वाटलं, हो खरंच आजी म्हणत होती, मला
ब्रेक हवा होता आणि तिला तिचे बॉयफ्रेंडचं म्हणजे जिच्याशी ती लग्न करणार होती त्याची पण आठवण आली. तिनं त्याला फोन केली. तोपर्यंत तो म्हणाला, अगं मागे वळून तरी बघ, मी मागेच आहे. मग तिचे आईवडिलांना पण आजीनं बोलवून घेतलेलं होतं. ते पण अंगणात आजी आई वडील सगळे उभे होते. सगळे एकत्र आले. मग तिला जाणवलं म्हणजे कधी कधी हे मानसिक डिसऑर्डर कशामुळे होते. सारखं काम काम काम. अहो आपल्याला पर्सनल लाईफ पण गरजेचं असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी काहीतरी थोडंसं मानसिक डिसऑर्डर झालेलं असते. समजून घ्या मला, मानसिक डिसऑर्डर म्हणजे काही वेडेपणा नाहीये, कुळं नाहीये, काही मानसिक त्रास. त्यामुळे हा आपण आधी कसं दूर करायचा हा विचार करायला पाहिजे. सायकॅट्रिस्टकडे जावा, कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला जावा, मेडिटेशन करा, देवाला जावा, काही असू देत. हे सगळं असते. हे काय त्यामुळे स्वभाव नसतो, हे काहीतरी आपले मनातलं काहीतरी डिसऑर्डर असते. आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे मेनली आपण भौतिक सुखांना मागे गेलेलो आहोत. कोणी असते हे, नवरा पण असतो बायको पण असते. एखाद बायको म्हणते काही कर तू, हवं ते संध्याकाळी दुसरं काम कर आणि कर, पण मला पैसे पाहिजेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्यामुळे हे भौतिक सुखांचे मागे, पैसेचे मागे गेल्यामुळे पण कधी कधी भांडणं होतात. तू काही कर, चोऱ्या कर, काही कर, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला एवढे पैसे पाहिजेत. असं बायको पण म्हणू शकते किंवा नवरा काही कर, तुझे बापाकडनं जाऊन एवढे लाख आण, मला अमुक पाहिजे. दोन्ही बाजूनं गरजते. म्हणजे भौतिक सुखांसाठी, ते भौतिक सुखांना आपण मागे लागलोय, त्याच्यामुळे पण हा संघर्ष होऊ शकतो. आणि एक कारण इंटरफिअरन्स ऑफ पेरेंट्स. कोणी असतील ते मुलीचे आई वडीलही असतील, मुलाचे आई वडीलही असतील. त्यांना योग्य तो सल्ला द्या, मी देऊ नका म्हणत नाहीये, पण त्यांचे इंटरफिअर करू नका. अहो दोघही हनीमूनला गेले, तिथे आईचा फोन येतो, अगं अमुक अमुक हॉटेल चांगलं आहे, तिथेच राहावा, तिथे चेक करा, अमुक करा. कशाला? त्यांचं ते बघतील ना, ते काही लहान आहेत का आता? त्यांचं ते बघू देत ना, त्यांचं त्यांना सोडून द्या. हे पण एक कारण असते. आणि चौथं कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण असू शकतात. हल्ली मुलंही बाहेर काम करतात, मुली पण बाहेर काम करतात. त्यांना कोणाशी तरी मैत्री झाली असेल आणि काही आपलं काय म्हणा, कास्ट म्हणा, काही ह्याच्यामुळे त्यांचं ते लग्न करून घेऊ शकत नसतील, पण ते नुसतं फ्रेंडशिप पण ठेवतात. आणि तर फ्रेंडशिप नंतर पुढे नको तेवढं जाते आणि तर दुसरे पार्टनरला आवडत नाही आणि आवडणारही नाही, ते काही नाही. हे पण असू शकते. आणि एक कारण म्हणजे जबाबदारी घ्यायला तयार नसतात, बेजबाबदार थोडक्यात. म्हणजे मनात आलं तेव्हा जाणार, मनात आलं तेव्हा वागणार, जबाबदारी ही कुठली नको. ह्याच्यामुळे पण कित्येक वेळेला घटस्फोट होतात. मी पाहिलेलं सांगते तुम्हाला. आमचे नेबर एक ठिकाणी घर आहे, अगदी चांगलं आहे, आई वडील चांगले आहेत. वडील हे रिटायर झालेले अध्यापक आहेत, तरी ते पुरोहित त्यांची कामं करतात, पूजा अर्चा सांगणं. घरात सगळं भरपूर तांदूळ नारळ अमुक तमुक भरपूर येते. त्यांची बायको तर सगळं धुवून स्वच्छ करून डोसा आंबोळी अमुक सगळं करत असते. घरात संध्याकाळला त्यांच्याकडे काय स्वयंपाक करायचं तर आधी ठरलेलं असते, आधीच सगळं केलेलं असते. असं असताना त्यांचे मुलाचं लग्न झालं
आणि लग्न होऊन आलेली मुलगी, तिला 8 वाजता, रात्री 9 वाजता मनात आलं बाहेर आपण हॉटेलला जायचं, नाही निघ, बाहेरला जायचं, स्वयंपाक केलेला असू दे. असं हे बेजबाबदारीपणा म्हणायचं ना. तुम्ही बाहेर जावा, नाही म्हणत नाही. आधीच ठरवा, आधीच सांगा, आज रात्री आम्ही बाहेर जातोय. तुमचं तुम्ही जाणार असाल तरी, सगळ्यांना घेऊन जाणार असला तरी, व्हॉट एव्हर इट इज, हे आधी ठरवून, म्हणजे असं बेजबाबदारपणानं वागणं हे सुद्धा घटस्फोटाला एक कारण बनते. त्यामुळे ही सगळी कारणं नंतर सांगतात काही कारण असलं तर अमुक झाला, त्याचं कोणाशी तरी हे आहे, लफडं आहे, किंवा तिचं खरं तसंच असते असं नाहीये. ऍक्च्युअली काय कारणं आहेत तर ते सांगत नाहीत, ते एकमेकांना ऍडजस्ट करायला तयार नाहीत, हे कारण आहे. आता पूर्वीच्या काळी ते का कमी होते? पूर्वीच्या काळी मुली एवढ्या शिकलेल्या नव्हत्या, त्या इंडिपेंडेंट नव्हत्या, आणि लग्न होऊन नंतर माहेरी घरी यायचं म्हणजे घरी बहिणी असतील, भावंड असतील, त्यामुळे किंवा तिथे पण तर वातावरण नव्हतं. आणि पूर्वी समाजाचा दबाव असायचा, त्यामुळे समाजासाठी का होईना मला इथे राहायला पाहिजे, किंवा नवऱ्याला तिला नांदवायला पाहिजे, म्हणून हे व्यवस्थितपणे चालू असायचं. आणि मग काळानुरूप ते एकमेकांवर छान मिळून मिसळून राहायचे. आता काय झाले, समाजाचं पण कोणी ऐकत नाही, किंवा समाजाचं पण ह्यांच्यावर काही कंट्रोल नाहीये. त्यामुळे मला हवं तसं मी वागणार, हे चाललेलं आहे. ही सगळी कारणं आहेत डायव्होर्सला. आणि छोटी छोटी कारणं काही असतात, ती म्हणतात. आता एका घरी तरी मी ऐकलं, कशासाठी ती मुलगी परत आली होती, म्हणजे नंतर तिचे सासरी म्हणे आता रात्रीचं काहीतरी साबुदाणा खिचडी वगैरे राहिली होती, ते लोकांनी मग दुसऱ्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये ठेवलं होतं, सकाळी तव्याला पाणी जरा मारून गरम केलं आणि खाल्लं. म्हणजे हे सगळं शिळक खातात म्हणून ती सासर सोडून घरी आली. मग ती परत आल्यावर माहित आहे, वकिलांकडे इकडे तिकडे गेल्यावर भांडणं झाली की मग एकाचं 4 व्हायला वेळ लागत नाही. आता एकाच दिवस रात्रीचा स्वयंपाक जास्त उरला, मला वाटतंय आपण सगळे तर दुसऱ्या दिवशी गरम करतो, खातो. म्हणजे ती माणसं काही शिळक खातात असं नाही, चुकून कधीतरी एकाच दिवस उरते. त्यामुळे म्हणून हे काही कारण झालं का सोडून येणार, असं हे सगळी कारण नंतर नुसती म्हणत असतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींसाठी डायव्होर्स होतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी, मुलांनी मुलींनी तर जास्त का, म्हणजे त्यांना आयुष्य काढायचं असते, व्यवस्थित विचार करावा आणि गोडी गुलाबीनं राहायचं शिकायला पाहिजे असं मला वाटते. अच्छा, हॅव ए गुड डे.